पनवेलकरांचे पाणी संकट टळले आहे। गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या चांगल्या पावसामुळे देहरंग अर्थात आप्पासाहेब वेदक धरण पूर्णपणे भरले आहे। विशेष म्हणजे धरणाचे पाणी सांडव्यातून बाहेर जाऊ लागले असल्याने महापालिकेने पाणी कपात रद्द करून शहराचा पूर्ववत केला आहे। महानगरपालिकेने यावर्षी पाणी पुरवठ्याचे उत्तम नियोजन केले होते। पाणी पुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी याबाबत सूक्ष्म पाण्याचे नियोजन करत पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये विभागनिहाय आठवड्यात 1 दिवस पाणी कपात केली होती। माथेरानच्या मातीमुळे साठवणूक झाली कमी। माथेरान डोंगराच्या पायथ्याशी पनवेल महानगरपालिकेच्या मालकीची 277 हेक्टर जमीन असून त्यापैकी 125 हेक्टरवर देहरंग धरण आहे। स्वतःच्या मालकीचे धरण असणारी राज्यातील ही पहिलीच नगरपरिषद म्हणून पनवेलचे नावलौकिक होते। या धरणातून पनवेल शहराला पाणी पुरवठा केला जातो। माथेरानच्या डोंगराची माती वाहून आल्याने धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे। त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला। शहराची गरज 32 MLD। देहरंगमधून पनवेल शहराला उन्हाळा वगळता इतर वेळी प्रतिदिन 16 MLD पाणी पुरवठा केला जातो। शहराला पाण्याची दुप्पट मागणी आहे। याकरता MIDC आणि MJP कडून प्रत्येक 16 MLD पाणी पालिका विकत घेते। मे अखेर धरण कोरडे पडल्यानंतर पालिकेला पाण्याकरता पूर्णतः या 2 विभागांवर अवलंबून राहावे लागते। त्यासाठी वाढीव कोटा द्यावा लागतो आणि कोट्यावधी रुपये मोजावे लागतात। गेल्या 3 दिवसापासून देहरंग परिसरात समाधानकारक पाऊस पडला आणि धरणाने सांडवा पातळी गाठली। देहरंग धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पनवेल शहराचे पाणी संकट टळले आहे। त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणी कपात बंद केली असून धरणातून नियमित 16 MLD पाणी घेण्याचे नियोजन केले आहे। विलास चव्हाण, पाणी पुरवठा अधिकारी, पनवेल महानगरपालिका। महामुंबईसह मिलिंद खार पाटील, पनवेल।